ओके. आजचा आपला जो वीक आहे तो 7th वीक आहे. 7th की 8th वीक आहे. आता आजपासून आपण जो घेतोय तो लास्ट सेशन मध्ये आपण जे रेमेडीज घेतल्या होत्या त्या रेमेडीज खास करून मिसिंग नंबरच्या, की म्हणजे आपण मागच्या लेक्चर पासून किंवा त्याच्या मागच्या लेक्चरला जे बघितलं होतं त्यामध्ये आपण काय केलं की न्यूमरोलॉजी, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख जेव्हा आपल्याला मिळते तर त्या जन्मतारखेपासून आपण त्याला जे जे नंबर्स, जे हिडन नंबर्स पण आणि जे त्याच्या जन्मतारखेतले नंबर आहेत ते सर्व आपण एका प्रॉपर ग्रीड मध्ये टाकले आणि त्यावरून त्या व्यक्तीचं प्रिडिक्शन्स करायला सुरुवात करतो. पण मग ते करत असताना आपण त्याची जन्मतारीख बघितली, मूलांक बघितला, भाग्यांक बघितला, कुवा नंबर बघितला, पर्सनल इयर नंबर बघितला, नेम नंबर बघितला, इनर सोल नंबर बघितला आणि पर्सनॅलिटी नंबर बघितले. म्हणजे जवळपास आपण त्याचे 8 नंबर बघितले. ओके. मग 8 नंबरच्या व्यतिरिक्त अजून काय दिसतंय तर अजून त्याचे आपण जेव्हा ग्रीड, लोशो ग्रीड बघितली तर लोशो ग्रीड मध्ये आपण 3 प्लेन बघितले. तर पेटकर सर, मंगेश त्यांचा फोन. तर आपण त्यांचे 3 प्लेन बघितले, हॉरिझॉन्टल प्लेन ऍज वेल एज व्हर्टिकल प्लेन. हा घ्या. परत लावा. तर ओके. तर आपण 3 प्लेन बघितले. 3 प्लेन म्हणजे खास करून 3 प्लेन नसून आपण त्यांचं काय बघितलं होतं तर 9 नंबर्सची युटिलाइज, प्रॉपर 9 नंबरची सिक्वेन्स, की 9 नंबर मध्ये ते हॉरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल प्लेन बघितले. सोबत आपण त्याचा राजयोग आणि सुवर्णयोग म्हणजे त्याचे जे कॉर्नरचे प्लेन असतात 4, 5, 6 आणि 2, 5, 8 नंबरचे जे प्लेन असतात त्याला राजयोग प्लेन असतात ते बघितले. मग हे पण बघत असताना त्या व्यक्तीबद्दलचे प्रेडिक्शन सांगायला सुरुवात केली. परत आपल्याला लक्षात आले की काही नंबर्स हे मिसिंग आहे आणि काही नंबर्स जे आहे ते मल्टिपल नंबर्स आहे. मग आता लास्ट लेक्चर पर्यंत आपण मिसिंग नंबर, एखाद्या व्यक्तीचे मिसिंग नंबर असेल तर त्याला कुठल्या प्रकारची रेमेडीज आपण देऊ शकतो हे आपण बघितलं. आता आजच्या टॉपिकमध्ये काय होणार आहे तर कधी कधी नंबर्स आपण त्याची ग्रीड तर आपण तयार केली, पण ग्रीड तयार करत असताना असं लक्षात येतं की काही नंबर्स हे मल्टिपल नंबर झालेले आहेत. मग मल्टिपल नंबर असल्यावर त्या व्यक्तीच्या वैशिष्ट्यामध्ये म्हणजे त्याचे नंबर थ्रेड्स असतात, त्याच्या मुलांकावरून आपण त्या व्यक्तीचा थ्रेड सांगतोय, भाग्यांकावरून थ्रेड सांगतोय की ती व्यक्ती कशा स्वरूपाची. पण आता मल्टिपल नंबर आले, मग मल्टिपल नंबर आल्यावर त्या नंबरची व्हायब्रेशन्स त्या व्यक्तीला जास्त प्रमाणात मिळते. मग कधी कधी काय होत असतं, काही नंबर जास्त मिळाल्यामुळे पण प्रॉब्लेम येतात आणि काही नंबर कमी मिळाल्यामुळे पण प्रॉब्लेम्स येत असतात, किंवा जास्तीचे नंबर झाल्यामुळे त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये, प्रारब्धामध्ये काही गोष्टी त्या वर्षासाठी जास्त दिसतात किंवा त्या वर्षासाठी त्याला त्या प्रॉब्लेमॅटिक होऊन जातात. मग आता ते बघू आपण की नेमकी अशी काय काय अडचण येते. तर फॉर एक्झाम्पल समजा की एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेमध्ये 1 नंबर आहे, तर 1 नंबर हा खास करून कसा असतो तर संवादातील समस्या. फक्त 1 नंबर, फक्त एकच नंबर, जे एक 1 नंबर 1 टाइमच प्रेझेंट असेल तर ती व्यक्ती कशी असते तर ती व्यक्ती भावना जाणवतात, पण त्यांच्या म्हणजे त्यांना अरे वा, आज आपल्याकडे अमेरिकेवरून एक मेंबर जॉईन झाले, तर छान. ओके. तर बघा, जन्मतारखेमध्ये मल्टिपल नंबर्स, आजचा टॉपिक आमचा मोरेताई, आजचा टॉपिक आमचा मल्टिपल नंबर्स जेव्हा होतात तेव्हा त्या व्यक्तीच्या ग्रेडमध्ये किती अडचणी येऊ शकतात किंवा काय काय अडचणी होतील त्याबद्दलचा टॉपिक आहे. आणि सोबत आजच्या टॉपिकला आपण रेमेडीज पण, स्टोन रेमेडीज पण देणार आहे की एखाद्या व्यक्तीने कुठलं रत्न वापरायचं. ओके. तर बघू की बघा, 1 नंबर असलेली व्यक्तीचा काय प्रॉब्लेम होतो की तिला सर्व समजते पण तिला एक्सप्रेस करता येत नसतं. मग आता फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती 2000च्या सालामध्ये जन्माला आलेली, पण तिच्याकडे फक्त 1 टाइमच 1 असणार आहे. तिचा जन्म झाला की 1 फेब्रुवारी 2003 असं काहीतरी आला, म्हणजे 1 आला ना, फक्त 1 नंबर तर आलाय तिच्याकडे, पण बाकीचे वर्ष तिचे 2000 सालामधले, म्हणजे एकदाच 1 आल्यामुळे ती व्यक्ती कशी, तिला समजायला लवकर समजतं पण त्या व्यक्तीच्या आयुष्यात हमखास गैरसमज होणं ठरलेलं आहे, किंवा ती व्यक्ती घुटमळलेली, थोडे दिवस तिला डिसिजन घेणं न जमणं, अशा काही अडचणी येत असतात. आता 1 नंबरचे जेव्हा मल्टिपल 1 झाले तर त्या केसमध्ये काय, आता मी ह्या रेमेडी ना खूप शॉर्टकट मध्ये दिली आहे, याचा तुम्हाला डिटेल माझ्या, हा टॉपिक मी माझ्या पीएचडी थिसिस मधलाच तुम्हाला दिलाय, याचे मी तुम्हाला रिसर्च पेपर जो आहे इंग्लिश मधून तो पण देईल, ज्याला इंग्लिश मधून पाहिजे त्यांना मी इंग्लिश मधून देईल. तर 1 1, आता बघा मल्टिपल 1 1 नंबर आला तर त्या केसमध्ये काय होतं
जे लोक खूप बोलतात आणि खूप ऐकतात. आता असे 1-1 असलेले लोक म्हणजे खास करून आपल्या पिढीमधले जे 99 पर्यंतचे जन्माला आलेले असतील, त्यांच्या ग्रीडमध्ये आरामात 1 टाइम 1 वेळा असणारे, 1 टाइम 3 टाइम्स असणारे, 1 टाइम 4 टाइम्स असणारे. मग यांना येणाऱ्या अडचणी बघा की 1-1च असलेली लोक आरामात बोलणारे पण, आणि कारण लीड असणं, सूर्य 1 नंबर हा कोणाचा, सूर्याचा आल्यामुळे ते लीड घेतात. मग त्याचप्रमाणे ते ऐकतात पण आणि बोलतील पण. ओके. पण आता 1-1 नंबर मल्टिपल झाला, ट्रिपल टाइम झाला, तर ते काय करतात, गप्पा करणारे, त्यांना माहोल गोळा करायला आवडत असतो, ते त्यांच्यामध्ये कधी कधी ते इतकं बोलतील किंवा एकदम शांत पण होतात. असं पण दिसलेले की ते लोक बघा 1-1चे, एक सेकंड ना, की ते लोक खूप बोलतील किंवा खूप कमी बोलतील, मग बोलणारच नाही. मग ते एक तर बोलतील तर समोरच्यांना सर्वांना कॉमेडी म्हणजे ते एक वातावरण, एक माहोल करणारे असतात. ओके. आता बघा ज्या व्यक्तीच्या ग्रीडमध्ये मल्टिपल 1-1-1-1 4 टाइम 1 आलेला आहे. आता बघा 4 टाइम 1 म्हणजे कसा कसा येऊ शकतो, एक तर तो त्याच्या पर्सनल इयर नंबरमुळे पण आलेला आहे, हिडन नंबर्स म्हणतो ना आपण. मग त्या केसमध्ये 1 नंबर मल्टिपल मध्ये त्याच्या बर्थ नंबरमुळे आला, त्याच्या मुलांका भाग्यांकामुळे आला, त्याच्या पुआ नंबरमुळे पण आला, आणि एक त्याच्या पर्सनल इयर नंबरमुळे पण आला, आणि आता योगायोगाने हे वर्ष पण एकच आलेलं आहे. मग एवढे मल्टिपल 1 आल्यामुळे एकाएकी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जो इझिली बोलणारा होता, आनंदी राहणारा मुलगा व्यक्ती, आणि एकाएकी ते एकदम शांत होऊन गेलेले, किंवा ते त्यांचे काय दुःख आहे, काय प्रॉब्लेम आहे ते एक्सप्रेसच करू शकत नाही. अशा केसमध्ये आपल्याला ते नंबर शोधायचे असतात की नेमकी इथे मल्टिपल 1 आलेले आहेत. ओके. मग ते फक्त जन्मतारखेनच न दिसता ते आपल्याला कुवा नंबर मधून दिसतील, पर्सनल इयर नंबर मधून दिसतील, त्यानंतर पर्सनॅलिटी नेम नंबर वरून पण येत असतात. त्यानंतर अजूनच 1-1-1 नंबर वाढला, तर त्या केसमध्ये हे लोक एकदम शांत होऊन जातील, एकदम शांत. त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांच्याबद्दल मग गैरसमज तयार करून घेतात. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा एखाद्याच्या जन्मतारखेमध्ये एवढे 100 म्हणजे 5 टाइम्स 1-1-1-1 आलेला असेल, तर गॅरेंटेड तुम्ही यांना, या व्यक्तींना विचारा की तुमची काही जुनी प्रॉपर्टी अडकलेली आहे का, जुन्या प्रॉपर्टीचे वाद चालू आहे का, तर ते सांगतीलच, हमखास सांगतील. त्यांची जुनी प्रॉपर्टी, जुनी घर पडून असणारे, जुनं इस्टेट म्हणजे इस्टेटीवर हमखास काहीतरी वाद चालू असणार आहेत आणि असतातच. ओके. आता 2 नंबर ज्यांच्या फक्त मुलांक 2 आलेला असेल, किंवा एकदाच 2 आलेला आहे त्यांच्या ग्रीडमध्ये, भाग्यांकामुळे 2 आलेला असणार आहे, तर अशा टाईपचा म्हणजे चंद्राचा प्रभाव आहे. त्यांची राशी स्त्री तत्वावर जाते, जलतत्वावर जाते, त्यामुळे हे एकदम सॉफ्ट हार्टेड म्हणतो ना आपण, त्या प्रकारचे असतील, भावनिक असतील, त्यांना काही रडायचे विषय झाले की त्यांच्या डोळ्यात आधी पाणी येणार आहे, असे पण असतात. अशा टाईपचे पण तिथेच आता 2-2 वेळा झाले, 22 नंबर आला तर काय होईल, तर हे तीक्ष्ण बुद्धीचे आणि इझिली भावना समजून घेणारे. पण आता 2-2-2 जेव्हा 3 वेळा झाला, तर ती व्यक्ती कशी असणार आहे, खंबीर. म्हणजे ती व्यक्ती एकदम अशी हे करणारी की आता म्हणजे मूड स्विंग त्या व्यक्तीमध्ये हमखास असतील, जबरदस्त मूड स्विंग, की आता नॉर्मल असते, थोड्या वेळात एकदम चिडचिड करणारे, थोड्या वेळात दुसरं कोणीतरी काहीतरी प्रॉब्लेम झाला तो ऐकून आले तरी यांना डिस्टर्ब होणारे. आणि ट्रिपल 2 असलेले, मोर टाइम 2 असलेले, म्हणजे मोर दॅन 3 टाइम्स 2 आलेले लोक आहे, यांचा एक ड्रॉबॅक आहे की हे यांचं दुःख बाहेरच्यांना सांगतात, घरातल्या लोकांना सांगणार नाही, पण हे बाहेरच्या व्यक्तींना सांगतील की असं झालं तसं झालं, घरातले सर्व गाराने हे बाहेर सांगतील. मग ते मित्रमैत्रिणी असतील, ज्यांच्याशी त्यांची कम्पॅटिबिलिटी चांगली जमते ते त्यांना सांगतात. तर मोर टाइम 4 असलेली अतिभावना, नंतर ते त्यांच्याच विश्वात रमत असतात, डे इल्युजन मध्ये, डे ड्रीमिंग मध्ये असतात. ते एक म्हणजे नसलेल्या व्यक्तीशी असलेली व्यक्ती समजून त्यांच्याशी मत सांगत असतात, असे असे हे लोक. कारण का, त्यांचा चंद्र दूषित झालेला असतो. चंद्र हा कोणाचा, 2 नंबरचा स्वामी ग्रह, म्हणजे 2 नंबरची जागा ही चंद्राची असते, त्यामुळे यांचा चंद्रच दूषित झाला. मग यांना रेमेडी देताना आपण मोत्याची वस्तू घालणं, मून स्टोन सांगणं रेमेडीज मध्ये. ओके. त्यानंतर आता बघा अजूनच मल्टिपल 2-2-2 आले, 5 टाइम्स 2, तर मग हे स्वतःमध्ये हरवलेले असतात, भावनिक असतात, हळवे असतात. ओके. तुम्हाला जिथे काही कळलं नाही ते मला विचाराल, आपण तिथे थांबून मग एक्झाम्पल देईल. 3 नंबर बघा, आता 3 नंबर हा गुरुचा,
गुरुचं असल्यामुळे यांच्याकडे प्रचंड नॉलेज असणार आहे किंवा यांना नवीन नवीन शिकायला आवडतं. जे काही असणार आहे ते यांना शिकायला पण आवडतं आणि ते त्याचा यूज पुरेपूर करत असतात. म्हणून यांच्याकडे क्रिएटिव्हिटी खूप असते, सर्जनशीलता चांगली असते. म्हणून हे लोक तीन वाले, सिंगल तीन असलेले लोक, हे म्हणजे ज्याचा जन्मच 3 वर आलेला आहे, त्यांना खूप प्रश्न विचारायला आवडतात, गोष्टी लक्षात ठेवतात, खूप जुनी गोष्ट सुद्धा ते लक्षात ठेवतील. मग फक्त मुलांकात आलेला आहे किंवा भाग्यांकच फक्त 3 झाला म्हणजे जो हिडन नंबर आहे, असा जन्मतारखेत नाही दिसत आहे, पण जेव्हा भाग्यांकाची आपण जेव्हा टोटल करतो तर प्रारब्धात 3 असेल तरी अशा टाईपचे लोक हे, यांना क्युरियोसिटी असते, नवीन नवीन शिकण्याची आवड असते. ओके. आता 3-3 2 वेळा झाला, मग इथेच गडबड व्हायला होण्यासाठी डबल नंबर ऍक्च्युली चांगले, पण दोनापेक्षा जास्त झालेले नंबर आपल्याला त्रास देतात. मग आता बघा, 3-3 असलेले व्यक्ती काय, तर ते क्रिएटिव्हिटी अजून त्यांच्यामध्ये छान नवीन काहीतरी शोधतच असत आहे की त्यांच्यामध्ये नवीन काय अजून चेंज करता येईल, तर क्रिएटिव्ह काय होईल हा, हे ते बघत असतात. आता मल्टिपल 3 झाला, 3-3-3-3 टाइम, तर तेव्हा हे लोक काय करत असतात, हे थोडे हट्टी बनतात. गुरु यांचा चांगला असल्या, गुरु डॅमेज होतो, गुरु डॅमेज झाल्यामुळे काय होणार आहे की यांचं म्हणणं मी करतो तेच बरोबर. मग हट्टी स्वभावाकडे गेल्यामुळे इथे काय होत असतं, हे हे मुद्देच समजून घेत नाही त्यांचे. मग इथे त्यांच्याशी बोलायला लोक सहजासहजी डेअरिंग करत नाही. मग यांना एकटं पडण्याचा प्रश्न होतो, मग हे हळूहळू एकटे पडत जातात किंवा हे इझिली कोणाच्या मध्ये येत नसतात. हा, तर ट्रिपल टाइम 3 आल्यामुळे असं हे लोक काय होतात ते, की ऍडजस्टमेंट करायला थोडंसं यांना भीती वाटते की मी यांच्याशी ऍडजस्ट नाही होणार, किंवा यांना ऍडजस्ट करताना यांना आधी पार्श्वभूमी म्हणजे म्हणतो ना आपण की दृष्टिकोन, आधीचा दृष्टिकोन यांना क्लिअर करावा लागतो. म्हणजे काय म्हणतो ना आपण की पूर्वग्रह दूषित ह्यांना लगेच होतात ते, त्यामुळे मुद्दे समजून न घेणं असं मल्टिपल 3 मध्ये येतं. मग यांना रेमेडी आपण बघायची की यांना जमल्यास दत्ताची सेवा, गुरूंची सेवा करायची, पिंपळाच्या झाडाची सेवा करायची, पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावणे वगैरे. ओके. अजून मल्टिपल 3-3 आल्यावर, 4 टाइम 3 आल्यावर हे लोक स्वप्न खूप बघतील पण ऍक्च्युअल ऍक्शन मध्ये येणार नाही. मग यांचे खूप कामं पेंडिंग राहणं किंवा हे कामं अर्ध्यावर सोडून देणं असा प्रकार आहे. 4 नंबर राहूच्या प्रभावाखाली आलेले, मग हे कसे असतात, तर हे एकदम कृतिशील, यांना यांचं काम यांनीच केलेलं आवडतं, यांना मेहनत करायला आवडते, हे शक्यतो यांचं काम दुसऱ्यावर देणारच नाही. 3 नंबर 4 नंबर वाले, 13 नंबर वाले, 22 नंबर वाले, यांचा ड्रॉबॅक आहे की हे लवकर कोणावर विश्वास ठेवत नाही. तर मग यामध्ये काय असतं की ते कठीण परिश्रम करणारे, त्यानंतर स्वतः केलेल्या कामावरच हे विश्वास ठेवणारे. पण मग आता जेव्हा 4-4 आला तेव्हा काय होणार आहे, हे कणखर बनतात, थोडे स्ट्रिक्ट असतात. ऍक्च्युली हे कणखर बनण्यापेक्षा म्हणजे स्ट्रिक्ट असण्यामुळे काय होतं, हे लोकांशी इझिली बोलत नाही, लोकांची इझिली ओळख काढत नसता 4-4 वाले, किंवा यांच्याबद्दल एक समज होऊन जातो की हे लोक हे कसे असतात, तर यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही असा पण प्रश्न येत असतो. ज्यांच्या ग्रीडमध्ये मल्टिपल 4-4-4 आले तर राहू वाढून गेला, राहूचा प्रभाव यांच्यावर जास्त होतो. ओके. हे हुशार असतात, स्टेबल असतात, पण हे स्ट्रिक्ट असतात आणि तत्वाला धरून असतात. मग अजून 4-4-4 झाले, 3 टाइम्स 4 झाले, तर हे कसं आहे, घरा लोकांचं रक्षण करतात, त्यांचे खूपच काळजी घेतात, म्हणजे पॉझिटिव्ह खूप, एखाद्या गोष्टीचं एवढं बाऊ करतील, एवढं लक्ष घालतील की त्यांच्या घरातले त्यांना कंटाळतात लिटरली, की बस झालं आता आम्ही आमचं करू. पण यांचा स्वभाव असतो, यांचा पण स्वभाव थोडाफार हट्टी स्वभावात जाता, किंवा म्हणजे एकच गोष्ट धरून ठेवली तर ती 15 वर्ष धरून ठेवतील, 50 वर्ष धरून ठेवतील, असे पण असतात. 8 नंबर वाले आणि 4 नंबर वाले मल्टिपल जेव्हा होत जातं तेव्हा हे जुन्या गोष्टीत अडकून असतात. ओके. 4-4-4, आता 4 टाइम 4 झाल्यावर यांना सेपरेट, यांना असं वाटतं माझ्याबद्दल सर्व वाईट बोलताय, मलाच टार्गेट केलं जातं, यांचा असा समज असतो. मग ती गोष्ट नसेल तरी हे तशी तयार करतात. आणि एक लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे 4-4 वाले, 2-2 वाले आणि 8 वाले, यांचं लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे हे लोक जे ठरवतात तसं होत जातं. मग आता इथे तुम्ही ग्रीड बघताना, प्रिडिक्शन देताना बघा, यांच्या नंबरमध्ये जर मल्टिपल एवढे नंबर आलेले, तर यांना शक्यतो पॉझिटिव्ह अप्रोच द्यायचा, पॉझिटिव्ह वेने यांना यांचं माइंड चेंज करावं लागणार आहे असं असतं, कारण हे लवकर निगेटिव्ह होत जातात. तर तुम्ही गटात सहजपणे मिसळत नाही किंवा यांना इझिली हे दुसऱ्याच्या भावनेचा विचार नाही करत. ऍक्च्युली तो स्वभावच त्यांचा झालेला असतो, ते त्यांच्या तत्वांना पक्के असतात म्हणून होत असतं, हे स्वभावाने इतके वाईट नसतात. आता 5 नंबर बघा, 5 नंबर सुद्धा कसे बुधाच्या अंमलात आलेले, मग हे कसे असतात, तर यांना पण खूप काळजी घ्यायला आवडते, इतकी काळजी की पुढे पुढे ते
त्रासामध्ये होत जातं. तर बघा 55 नंबर आल्यावर यांना लगेच कुठलीही गोष्ट इझिली बदल झाली पाहिजे, म्हणजे ते त्यांच्या कल्पनेशक्तीने एखादी गोष्ट मनोमन चेंज पण करतात आणि त्यांना असं वाटतं की आता असंच झालं पाहिजे. तर तुम्ही बघा ज्यांच्या पण जन्मतारखेत मल्टिपल 5-5 आहे, हे लोक सारखे चेंज करत असतात, प्रत्येक गोष्टी त्यांना बदल आवडत असतो, प्रत्येक विदिन 3 मंथ विदिन 6 मंथ्स यांच्यामध्ये बदल लागत असतात. तर यांच्या आयुष्यात वेगाने बदल होता, लहान लहान गोष्टीमुळे यांना त्रास होत असतो. आणि मग तरी सुद्धा बुध असल्यामुळे शिकणं यांना ठरलेलंच असतं, छोट्या छोट्या गोष्टीतून हे शिकतात आणि चेंज पण करत असतात. पण आता बघा मल्टिपल 5-5-5 झाल्यावर यांना प्रत्येक गोष्टीची निवड प्रॉपर करायलाच लागते. त्यानंतर यांना बोलण्याची सवय, आता बुधाचा बुध हे कोणासाठी चांगलं ठरलं गेलेलं असतं तर कम्युनिकेशनसाठी. मग आता यांच्याकडे मल्टिपल 5 झाल्यावर हे बोलण्याने गडबड करतात, बोलण्यात यांनी शिवीगाळ करणं किंवा अति उत्साहाने बोलून जातात आणि तिथे गडबड करतात, तिथे चुका करतात, विचार न करता हे बोलायला सुरुवात करतात. ओके, तर मग तुम्ही ग्रीड जेव्हा आली तर 2 वेळा 5 आहे ठीक आहे, पण त्याच्या ग्रीड मध्ये पुन्हा एकदा बघा की हा मल्टिपल टाइम 5 कुठून कुठून येऊ शकतो, किंवा नंबरने येतोय का, किंवा पर्सनल इयर नंबरने येतोय का, पर्सनॅलिटी नंबरने येतोय का, हे आधी चेक करायचं. कारण यांचा प्रॉब्लेम काय होतो, हे बोलतात मॅडम आमचं कम्युनिकेशन, म्हणजे माझ्याकडे पण मल्टिपल 5 आले येतात तेव्हा ते म्हणतात की मॅडम बिझनेसमध्ये एवढं माल आहे पण कम्युनिकेशनच होत नाहीये, अडचणीच येत आहे. किंवा आमचे एक रिक्षावाले काका आहे, ते म्हणतात की मॅडम माझ्याकडे शाळेची मुलंच येत नाही, पॅरेंट्स मला पैसेच देत नाही. आजचीच केस होती, त्यांच्या जन्मतारखेमध्ये आज 4 वेळा, म्हणजे त्यांचा पर्सनल इयर नंबर पण 5 आल्यामुळे 4 वेळा 5-5-5-5 आलेला होता. आणि ती अडचण त्यांना मला दिसलीच ती, की हे बोलताना गडबड करताय, मग नाही आले पैसे तर सोडून दिलेले, मग तिथे कम्युनिकेशनचा अभाव येत असतो. मग अशा केसमध्ये यांना बुधाची सेवा सांगणे, लक्ष्मीनारायणाची सेवा सांगणे, विष्णू लक्ष्मीची सेवा, राम सीतेची सेवा किंवा राधा कृष्णाची सेवा हे मी देत असते. नाही तर मग सरळ तुळशी मातेची सेवा, रोज तुळशीला पाणी घालणे, गणपतीची सेवा करणे. ओके. आता मल्टिपल 5 ला पण हीच अडचण येते. 6 नंबर बघा, की 6 नंबरची व्यक्ती कशी असते तर ही थोडीशी फॅमिली ओरिएंटेड असते, फॅमिली डिस्टर्ब झालेली यांना चालतच नाही. फॅमिलीला डिस्टर्ब झाले की फक्त फॅमिलीच नाही, त्यांचं फ्रेंड सर्कल जरी असेल, त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये जरी काही डिस्टर्बन्स आले, काही डिस्टर्ब झालं, कोणी डिस्टर्ब झालं तरी यांना प्रॉब्लेम होत असतो. मग आता 6 मध्ये कोण कोण आहे, ज्यांची जन्मतारीख 6 असेल, 15 असेल, 24 असेल, ते सर्वजण आले. मग हे कुठे असतात तर हे कुटुंबावर प्रेम करणारे. त्यानंतर डबल 6 झाल्यावर हे काय होतात की मनापासून ते काळजी घेतात. आता इथे पण पॉझिटिव्ह होणारे, इथे पण खूप काळजी घेतल्यामुळे त्यांचं मी म्हणतो तेच बरोबर आहे, हे हट्टामुळे ते त्यांची फॅमिली डिस्टर्ब करत असतात. जेवढे मल्टिपल मल्टिपल 6 आले तिथे ह्या अडचणी येत असतात. मग आता बघा 666 आल्यावर काय होणार आहे, कधी कधी हे इतके जास्त काळजी घेतात आणि वाईट परिणाम, मग यांनाच यांच्या घरातनं कधी कधी बाहेर पण काढलं जातं, असं पण बघण्यात येतं. मल्टिपल 6 झाल्यामुळे हे थोडे व्यसनाच्या अधीन जात असतात. कारण का, शुक्राचा ग्रह शुक्र असल्यामुळे शुक्राला सर्व प्रकारचे व्यसन आवडतात. सौंदर्य असल्यामुळे त्यांना सर्वच काही सौंदर्यात्मक दृष्टीने ते बघत असल्यामुळे त्यांना हौस चांगली असते त्यांची. त्यामुळे अशा टाईपचे लोक काय होत असतात तर फॅमिली यांची अजून जास्त डिस्टर्ब होत असते. ओके. त्यानंतर संतुलन साधायला म्हणजे बॅलन्स करायला यांना अवघड होतं. कधी कधी असं पण लक्षात येतं की मल्टिपल 6 आलेल्या व्यक्तींचे एकापेक्षा जास्त फ्रेंड सर्कल, म्हणजे वैवाहिक आयुष्यामध्ये त्यांना एकापेक्षा जास्त संबंध येऊ शकतात मल्टिपल 6 असेल तर. मग हे तुमच्याकडे ग्रीड आल्यावर 66 जन्म इयर बर्थ इयर 66 आहे, किंवा जन्मात काहीतरी त्यांना 6-6 झाला, 666 आला, तर तेव्हा त्यांचं बघायचं की त्यांच्या आयुष्यामध्ये लग्न केव्हा झालंय, किंवा पहिली फारकती झाली होती आणि मग परत लग्नाचा योग आलेला आहे का, हा बघायचा. हा खास करून 6 नंबरला दिसतो, 7 नंबरला दिसत असतात. की मल्टिपल 6-6, मल्टिपल 7-7 नंबर आपण आता पुढे बघणारच आहे. त्यानंतर 4 टाइम्स 6-6-6-6 आल्यावर काय आहे, तर यांच्या भावना हे कसे असतं, मनी माइंड म्हणण्यापेक्षा यांना म्हणायचं की मनाने हे सर्व तयार करणार आहे, पूर्ण मनातच प्लॅनिंग करतात आणि त्यांच्या मनाप्रमाणेच घडायला पाहिजे, अशी यांची थिंकिंग होत जाते. आणि मग कुठेतरी जाऊन हे भावनेशी खेळतात, समोरच्या पण भावनेशी खेळतात आणि कुठेतरी प्रॉब्लेम येत असतात. ओके. तर याच्यासाठी खास मग यांनी शांत राहणं, मेडिटेशन करणं, व्यसनाच्या आहारी न जाणं,
हा यांच्यावर सोल्युशन, ही रेमेडीज असते. 7 नंबरला बघा, यांच्याकडे 7 नंबर वाले जेवढे आहेत ना, ज्यांची जन्मतारीख 7 आलेली आहे किंवा 14 सॉरी 7 आली, त्यानंतर 25 आलेली आहे, यांच्याकडे 16 जन्मतारीख असलेले लोक, यांना सर्वजण येऊन त्यांच्याकडे त्यांचे सिक्रेट सांगत असतात. 16 नंबर वाल्याकडे प्रचंड सिक्रेट असणार, 7 नंबर वाल्यांकडे प्रचंड सिक्रेट, दुसऱ्यांचे, फ्रेंड्स मधल्यांचे, घरच्यांचे, सर्वांचे. आणि हे तेवढं सांभाळून पण ठेवतात. कधी कधी त्यांच्याकडनं पण चुगल्या सांगितल्या जातात. पण ह्या अशा टाईपचे लोक कसे असतात, तर हे शांत असतात, हुशार असतात, कधी कोणती गोष्ट सांगायची हे त्यांना खूप छान जमतं. पण सर्वात मोठा ड्रॉबॅक यांचा काय असतो, तर यांना फसवणारे लोक यांच्या घरातलेच असतात. मग कारण का यांना, म्हणजे असे एक्झाम्पल्स आहे, नाही तर तुम्ही तुमच्या घरात सर्वांशी भांडण कराल. तर यांचा काय प्रॉब्लेम येतो, यांना घरातनं फसवलं जातं, इन द सेन्स की यांना यांच्या जोडीदाराकडनं किंवा प्रियकराकडून त्रास होतो भविष्यात, किंवा भूतकाळात यांचा एक तो त्रास झालेला असतो, आणि हे तीच गोष्ट धरून मग समोरच्या व्यक्तीशी दरवेळेस तसंच वागतात, कारण त्यांना मागच्या वेळेस जो त्रास झालेला असतो. त्यामुळे हे पुढच्या व्यक्तीशी वागताना भूतकाळ आठवून मग ते डिस्टर्ब होतात. तर 77 नंबर आलेले लोक कसे असतात, तर नुकसान झाल्यावरच हे शिकतात. ज्यांच्या ग्रेडमध्ये मल्टिपल 7 येतो, तेव्हा यांच्या आयुष्यात काहीतरी घडामोड झालेली, काहीतरी गोष्ट घडलेली असते, मग हे बदलतात. त्यानंतर प्रेमाच्या गोष्टीत हे थोडेसे फसलेले असतात, म्हणून हे प्रत्येक वेळा प्रेमावर हे विश्वास न ठेवता, म्हणजे हे फक्त एक प्रॅक्टिकल अप्रोच मध्ये येतात आणि मग थोडेसे डिस्टर्ब असतात. व्यसनाच्या बाबतीत हे असतात. 7 नंबर वाले लोक, मल्टिपल 7 वाले आणि मल्टिपल 6 असलेले लोक कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या व्यसनात असतातच. मग ते अभ्यासाचं व्यसन असेल, पुस्तक वाचण्याचं असेल, मेकअप करण्याचं असेल, फिरण्याचं असेल, कुठलं पण असू शकतं. व्यसन फक्त वाईटच नसतं, तर अति प्रमाणात केलेल्या गोष्टी, अति प्रमाणात केलेल्या इच्छा, याला आपण व्यसन म्हणू. 777 आलेली लोक, यांच्या आयुष्य अन्यायकारक वाटते. ओके, त्यांनी एकापेक्षा जास्त लग्न करण्याची त्यांची शक्यता असते, अफेअर असू शकतात. मल्टिपल 7. ओके, आता 4 टाइम्स 7 आल्यावर काय, तर हे यांच्या आयुष्यामध्ये पैसा, शांती, प्रेम खूप असतं, आणि हे सर्व काही सोडून देतात. एक वेळ अशी येते की यांच्याकडे काहीच राहत नाही. बरेचसे ऍक्टर्स लोकांची मी जेव्हा ग्रीड तयार केली, तेव्हा असं दिसलंय की जेवढ्यांच्या मल्टिपल 7 आले, त्यांची लाईफ एकदम छान, सुरुवातीपासूनच टॉप मोस्ट ऍक्टर मध्ये राहिलेले, आणि नंतर अशी वेळ आली की त्यांना पैसाच नाही, जेवायला सुद्धा पैसे नाही, ते कुठल्या तरी एखाद्या याच्यात आश्रमात राहून राहिले, किंवा आता शेवटचे दिवस काढतायत. ओके, तर यांच्या याला कारण एवढंच असतं की यांनी यांच्या सवयी, डेली रुटीन बदलायला पाहिजे. कारण केतू, यांचा स्वामी ग्रह केतूच दूषित झालेला आहे. केतू म्हणजे भरकटणे, केतूला डोकं नसणार आहे, केतूला पाय असल्यामुळे तो फक्त फिरत असतो, तो डोक्याचा वापर करत नसतो. मग इथे जेव्हा मल्टिपल 7 होतात, तेव्हा अशा टाईपचे लोक यांचा पैसा चुकीच्या ठिकाणी लावतात आणि पैसा बुडायचे चान्सेस असतात. 8 नंबर, तर इथे बघा नियमाचे पालन करणारे असतात, आणि इथेच त्यांची गडबड होत असते. मल्टिपल 8 होत गेल्यामुळे हे लोक इतके प्रत्येक गोष्टीला तत्वनिष्ठ असतात. जसे 4ची केस सांगितली, सेम 8 वाल्यांची, हे इतक्या गोष्टीचे नियम पाळत बसतात, आणि जेव्हा जी वेळ यायची असते तीच वेळ निघून जाते, आणि मग यांना ऍट द लास्ट मोमेंट, म्हणजे बऱ्यापैकी शेवटी शेवटी यांना कळतं की अरे आपण फारच वेळ वाया घालवला. हा, मग ज्यांची जन्मतारीख 80, म्हणजे बर्थ इयर बघा 1980 पासूनचे लोक, ते 80 पण 81 वाल्यांची, म्हणजे 80 ते 89 जन्मवाले लोक आहेत ना, यांचे बर्थ इयर ज्यांचे असतील त्यांच्याकडे सर्व गोष्टी मिळतात, घर दार पैसा अडका सर्व. कारण 8 नंबर हा हळूहळू प्रगती देतो, पैसा आरामात देतो. यांच्या लोकांचे मोर दॅन 2 हाऊसेस असू शकतात, पैसा येतो, फक्त हे कुठेतरी जुन्या गोष्टीत अडकलेले असतात. तर 8 जसा जसा वाढतो तसं यांच्याकडे हळूहळू प्रगती होते, पण प्रगती ठरलेलीच असते. यांच्या आयुष्यामध्ये खूप मेहनत येते, म्हणजे सुरुवातीला मेहनत येते, नंतर पैसा येत असतो. 888 आल्यावर यशाचा आनंद घेण्यासाठी 50व्या वर्षापर्यंत ते काम करत असतात. म्हणजे खास करून असं सांगायचं म्हटलं तर यांना ना 45 नंतर यांचे दिवस चांगले येत असतात, कारण शनीचे अंमलात आल्यामुळे, म्हणजे त्यांचा स्वामी, आपण जो म्हणायचं स्वामी ग्रह म्हणण्यापेक्षा त्यांचा जो नंबर प्लॅनेट जो आला तो शनी, नीलम आल्यामुळे, शनी आल्यामुळे तो काय करत असतो, तर सर्व गोष्टी यांना देतो, पण उशिरा देत असतो.
यांचं मल्टिपल आठ आठ आलेले लोक बघा, आठ आठ आलेल्या लोकांना त्यांच्या नातेवाईकांचं करावं लागतं, नातेवाईकांना पैसे द्यावे लागत असतात दरवेळेस. नंतर त्यांच्याकडे हमखास पायाच्या रिलेटेड प्रॉब्लेम असतील, त्यांच्या जर तुम्ही रेमेडीज मध्ये आले आणि त्यांचं प्रेडिक्शन सांगत असेल तर बघा, त्यांच्या, माझी मीटिंग आता संपणार आहे, मग आपण लगेच जॉईन करू. तर अशा टाईपच्या लोकांना दुसऱ्यांचंच करावं लागत असतं. मल्टिपल आर्ट आलेली व्यक्ती हमखास मार्ग चुकतात. म्हणजे ते मार्ग चुकता इन द सेन्स काय, की ते एकाच पाथ मध्ये त्यांचे आयुष्यातले निम्म आयुष्य ते त्याच कमी पगारात नोकरी करत असतील तर कमी पगारातच नोकरी करतात. मग त्यांना रिअलाइज होतं, अरे आपण आधीच आपला पाथ चेंज करायला पाहिजे होता, आता तरी चांगले आयुष्य, म्हणजे चांगले आजचे दिन आहे असं म्हणतात ना, पण ते वयाच्या 40 नंतर त्यांना येतात. हम्म? तर मल्टिपल आर्ट आलेले हुशार असतात, पण कधी कधी निष्काळजीपणाने वागतात, डिसिजन घ्यायला गडबड करतात, चुकीचा डिसिजन घेतला जातो, कारण त्यांच्याकडे कल्पनाशक्तीच नसते, म्हणून ते गडबड करतात. ओके, डिरेक्शन लेस होऊन जातात. 9 नंबर, यांना हट्टीपणा यांच्याकडे ठरलेला असतो. 9 नंबर हा कोणासाठी, सेनापती मंगळचा ग्रह असल्यामुळे यांना प्रत्येक गोष्टीची काळजी. मीटिंग संपली आहे. आज ऋषाली पण जॉईन झाली, विशेष म्हणजे. आणि